कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टचा निषेध केलाय। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टचा निषेध केलाय। सुनेत्रा पवार या सामाजिक कार्यकर्त्या, शेतकरी आणि यशस्वी उद्योजिका असून त्यांच्यावरील टीका अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले। संबंधितांनी जाहीर माफी मागावी आणि काँग्रेसनेही पोस्ट करणाऱ्यांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। यावेळी त्यांनी पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला। तसेच राज्यातील 17 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपैकी 11 लाख शेतकऱ्यांची KYC पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी दिली। त्यामध्ये त्यांचं स्थान एक खूप मोठं राहिलेलं आहे। त्यांच्या माध्यमातून निश्चित प्रकारे राज्यामध्ये खूप या राज्यातील जनतेला अनेक क्षेत्रामध्ये त्यांचा मार्गदर्शनाचा लाभ झालेला आहे। त्यांच्या जाण्याने निश्चित प्रकारे महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे। पाटील साहेबांच्या जाण्याने निश्चित प्रकारे पाटील कुटुंबीय, त्यांचे सगळेच नातेवाईक, त्या सर्वांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत। त्यांना मी माझ्या वतीनं, राज्याच्या, आमच्या जनतेच्या वतीनं, वैयक्तिक माझ्या भरणे कुटुंबाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। निश्चित प्रकारे ज्यांनी कुणी असा उल्लेख केला असेल त्यांचा पहिल्यांदा मी निषेध व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या सुनेत्रा वहिनी जरी पत्नी असल्या तरी सुनेत्रा वहिनींचं खूप मोठं काम, सामाजिक काम यापूर्वी या राज्यामध्ये राहिलेलं आहे। महिला बचत गटाच्या माध्यमातून राहिलेलं आहे। स्वतः त्या आजही उत्तम शेतकरी, उत्तम व्यावसायिक म्हणून त्यांची ख्याती आहे। त्यांचा ज्यांनी असा उल्लेख केला असेल त्यांचा तर मी निषेध करतोच, पण महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिलांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्र आहे आणि महिलांविषयी ही आपली खरं तर कुणी असं टीका करणं, टिप्पणी करणं आपली खरं तर संस्कृती नाहीये। आणि निश्चित प्रकारे ज्यांनी कुणी असं हे केलं असेल त्यांनी जाहीर ह्या राज्याची, सुनेत्रा वहिनींची तर माफी मागावी, परंतु राज्यातील माझ्या महिलांची माफी मागावी हे आपल्या माध्यमातून मी जो टीका करणार आहे त्याला निश्चित प्रकारे त्यांना सांगतो आणि पुन्हा एकदा मी ज्यांनी कुणी हे केलं त्याचा निषेध करतो। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, मुंबई।